सर्व शिक्षण मुंबईत घेतलं तरी नार्वेकरांना मराठी वाचता कशी नाही आली, तर आपले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मराठीत एक शोक प्रस्ताव वाचून दाखवताना अनेक चुका केल्या। पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे। आता असले वाईट मराठी वाचन पाहून महाराष्ट्रातील सर्व जनतेला वाईट वाटलं। त्यामुळे नार्वेकरांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं, म्हणजे त्यांनी माफी मागितली आणि त्यात सांगितलं की तिथे फॉन्ट छोटा होता आणि अक्षर सुद्धा अस्पष्ट होतं, असं त्यांनी कारण दिलं। आता असू शकते प्रिंटिंग मिस्टेक, पण 3 महिन्यांपूर्वी जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं तेव्हा सुद्धा तुम्ही अशीच मराठी वाचली होती। भजनी मंडळाची स्थापना करून आता याही वेळेस विधानसभेचा प्रिंटर खराब असू शकतो, पण 6 महिन्यांपूर्वी जेव्हा हिवाळी अधिवेशन होतं तेव्हा सुद्धा तुम्ही मराठीची अशी चिरफाड केली होती। नारायण नानू पटेल, सिद्धरामप्पा मलकप्पा पाटील। आता गेल्या 6 महिन्यांपासून विधानसभेचा प्रिंटर खराब होता असं म्हणायचं का? तर नाही, खराब तर तुमचं मराठी भाषेचं शिक्षण आहे। आणि त्यातली त्यात अलीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी हिंदी आणि इंग्रजी बोलण्याची स्पर्धा लागली ती तर अजबच आहे। म्हणजे समोरचा माणूस जर हिंदी किंवा इंग्रजी बोलत असेल तर आपण हिंदी आणि इंग्रजी बोललं तर ठीक आहे, पण समोर मराठी माणूस जरी असला तरी हिंदी इंग्रजी बोलून जी छाप पाडण्याचा प्रयत्न करतो त्यातून झालेला हा सगळा कारभार आहे। आणि फक्त नार्वेकरच नाही तर आपल्या घरातील जे लहान लहान मुलं आहेत ते हिंदी कार्टून पाहतात किंवा चित्रपट पाहतात, वेगवेगळे व्हिडिओज पाहतात, त्यातून ते हिंदी शब्द त्यांच्या बोलण्यात वापरतात। म्हणून न कळत आपली मराठी भाषा ही दुबळी होत चालली आहे। आता याचं कारण आहे आपल्या मराठी भाषेचं साहित्य कमी पडतंय। साहित्य म्हणजे फक्त पुस्तकच नाही तर चित्रपट म्हणा, मनोरंजनाच्या गोष्टी, डिजिटल व्हिडिओज हे सुद्धा तितकेच गरजेचे आहेत। कारण आजची पिढी पुस्तकं कमी आणि बाकीच्या गोष्टी जास्त कंझ्युम करते। त्यामुळे या सर्व गोष्टी मराठी भाषेत सुद्धा उपलब्ध झाल्या पाहिजेत, नाहीतर येणारी पिढी नार्वेकरांपेक्षा सुद्धा बेहतर मराठी भाषा बोलेल। आणि असं नाही की बाकीच्या भाषा बोलायच्या नाहीत किंवा शिकायच्या नाहीत, नक्कीच त्या भाषा बोलायच्या शिकायच्या, पण जी मातृभाषा आहे तिचा विसर कधीच पडला नाही पाहिजे, एवढंच। बाकी तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा। धन्यवाद।